नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच तुमच्या अंतर्मनाची शक्ती या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातील मनाचे दोन प्रकार तसेच अंतर्मन व बाह्यमन यांचे कार्य तसेच या दोन्हींच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा फरक काय आणि अंतर्मनाचा प्रतिसाद याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपलं मन जरी एक असलं तरी त्याचे दोन ठळक भाग आहेत. हे दोन्हीही भिन्न स्वरूपाचे आहेत. मनाचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्यांना या दोघांमधला फरक चांगल्या प्रकारे माहीत आहे. या दोन्ही मनाची कार्ये परस्पर भिन्न आहेत. त्यांचे गुण आणि शक्तिस्थानही अगदी भिन्न आहेत. त्यांना वेगळी वेगळी नावं दिली आहेत. वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन, बाह्यमन व अंतर्मन, जागृत मन व सुप्त मन, स्वैच्छिक मन व अनैच्छिक मन, स्त्री मन आणि पुरुष मन. या आणि इतर अनेक नावांनी या दोन्ही मनांचा उल्लेख केला जातो. वाचकांच्या सोयीसाठी या दुहेरी स्वभावाच्या मनाला अंतर्मन व बाह्यमन या नावाने संबोधलं गेलं. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही सोपं नाव सुचत असेल तर तुम्ही ते वापरू शकता. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो मनाच्या दुहेरी स्वभावाला ओळखणे. आता अंतर्मन व बाह्यमन. आपल्या मनाची ही दोन प्रकारची कार्य समजून घेण्यासाठी तुमच्या मनाला एक बगीचा समजा. तुम्ही या बागेचे माळी आहात. दिवसभर तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या विचारांच्या माध्यमातून अनेक विचारांचे बीजारोपण करत असता. पण बऱ्याचदा तुम्हाला याची कल्पनाच नसते, कारण ही विचारबीजे तुमच्या सवयींच्या विचार प्रक्रियेवर अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या अंतर्मनात जे पेराल त्याचं पीक तुम्हाला तुमच्या शरीरात, मनात, भोवतालात प्राप्त होईल. तुमचं अंतर्मन अतिशय सुपीक आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं बी अंकुरित होऊन वाढीस लागेल, मग ते बी चांगलं असो वा वाईट. कडुलिंबाचं बी पेरल्यावर तुम्हाला आंबे मिळतील का? कापूस पेरला तर ऊसाचं पीक मिळेल का? प्रत्येक विचार म्हणजे एक विशिष्ट परिणाम घडवण्यामागचं कारण आहे. विचार म्हणजे कारण आणि परिस्थिती म्हणजे परिणाम, आणि म्हणूनच तुमच्या विचारांचं नियमन करा आणि सकारात्मक विचार करायला लागा. अशा रीतीनं तुम्हीच तुमच्या सभोवताली सकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकाल. आत्ताच तुमच्या अंतर्मनात शांती, स्वास्थ्य, अचूक कृती, सद्भाव आणि समृद्धी अशा विचारांची पेरणी करायला सुरुवात करा. या गुणांवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या अंतर्मनात आणि बाह्यमनात या सद्गुणांचा पूर्णपणे स्वीकार करा. सकारात्मक विचारांचे बीज तुमच्या मनात बागेत पेरत चला आणि सर्वोत्कृष्ट पीक कापणीसाठीही बहरून येईल अशी अपेक्षा बाळगा. सत्य समजून घेतात तुमच्या अंतर्मनात पाठवलेले विचार सृजनशील, सुसंवादी आणि शांतीपूर्ण असतील, तेव्हाच तुमच्या अंतर्मनाची जादुई शक्ती त्या विचारांना प्रतिसाद देईल. ती सुसंवादी परिस्थिती निर्माण करेल. सुखद, आनंददायक, भवताल आणि प्रत्येक गोष्टीतील उत्कृष्टतेच निर्माण करेल. विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून तुमच्या अंतर्मनाच्या ताकदीला कोणत्याही समस्येच्या व अडचणीच्या वेळी तुम्ही वापरू शकता. खरं तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सजगतेने सर्व गोष्टींना नियंत्रित करणाऱ्या दमदार नियमांशी व अचाट शक्तींशी सुसंवाद साधत असता. तुमच्या आजूबाजूला एक दृष्टिक्षेप टाका. तुम्ही कोठेही राहत असा, तुमचा सामाजिक स्तर काहीही असो, मग एक गोष्ट तुम्हाला जाणवेल. बहुतांश लोक बाह्य जगतातच वावरत असतात, पण आत्मज्ञानी लोक मात्र आंतरिक जगात रममाण होतात. त्यांना जाणीव असते की आंतरिक जगच बाह्य विश्वाला निर्माण करत असते. तुमचे विचार, भावना आणि तुमच्या मनपटलावरच्या प्रतिमा तुमच्या अनुभवांना एकत्रित करत असतात. हे आंतरिक विश्व म्हणजे एकमेव रचनात्मक शक्ती आहे. तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या आंतरिक विश्वात जाणीवपूर्वक व अजाणतेपणे निर्माण केलेली असते.
अंतर्मन व बाह्यमन यांच्या क्रिया प्रतिक्रिया तत्वाचे सत्य जाणताच तुम्हाला तुमचं जीवन बदलता येईल. तुम्हाला बाह्य परिस्थितीत बदल हवा असेल तर तुम्ही आंतरिक कारण बदललं पाहिजे. बहुतांश लोक बाह्य परिस्थिती आणि घटना बदलण्यासाठी त्यांच्याशी अक्षरशः झगडत असतात. हा खरं तर वेळेचा आणि श्रमाचा अपव्यय आहे. ही परिस्थिती कोणत्या कारणांमुळे निर्माण झालेली आहे हेच त्यांना लक्षात येत नसतं. तुमच्या आयुष्यातून गोंधळ, वादविवाद, विसंवाद, अभावाची भावना आणि मर्यादा दूर करण्यासाठी मूळ कारण दूर केलं पाहिजे. तुमचं अंतर्मन. तुम्ही ज्या रीतीने तुमच्या अंतर्मनाचा वापर करता त्यात ते जे विचार, चित्र आणि मनोरंग भरता ते सगळं कारणीभूत असतं. लक्षात घ्या, कारण बदला, परिणाम आपोआप बदलेल. हे इतकं सोपं आहे. आपण सगळे अनेकानेक स्मृतींच्या मायाजालात रममाण झालेलो असतो. अंतर्मन हे तुमच्या अचेतन म्हणजे सुप्त विचारांबाबत अत्यंत संवेदनशील आणि ग्रहणशील असते. हे विचार असा मार्ग आखत असतात ज्यात तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता, हुशारी, जोम आणि ऊर्जा प्रवाहित होत असतात. जर तुम्ही त्या विचारांना सकारात्मक दिशा दिली तर तुमच्या अंतर्मनाची अपार ऊर्जा तुम्हाला अधिकाधिक लाभासाठी वळवता येईल. बहुतेक महान शास्त्रज्ञ, कलाकार, कवी, गायक, लेखक आणि संशोधक यांना मनाच्या कार्याची प्रगाढ समज आणि जाणीव असते. या ज्ञानापायीच ते त्यांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरित होतात. एकदा एक महान ओपेरा गायक एन्रिको केरुसा हे स्टेजवर येण्याच्या भीतीने गडबडीत झाले. भीतीमुळे त्यांच्या गळ्याचे स्नायू आखडले. त्यांच्या स्वर यंत्राला जणू पक्षाघाताचा झटका आल्यासारखं ते निकामी झालं. विशेष पोशाख घालून ते स्टेजच्या मागे उभे होते. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांना ऐकण्यासाठी हजारो प्रेक्षक आतुर झाले. थरथर कापत ते स्वतःशी म्हणाले, मी गाणं म्हणूच शकणार नाही. लोक माझ्यावर हसतील. माझं करिअर संपल्यातच जमा आहे. ते त्या ड्रेसिंग रूमकडे जायला वळले पण अचानक थांबले आणि ओरडले, माझ्यातला लहान मी आणि माझ्यातल्या मोठ्याचा मी गळा दाबत आहे. ते पुन्हा स्टेजकडे गेले, ताठ उभे राहिले. इथून चालता हो. त्यांनी लहान मीला आज्ञा केली आणि मोठा मी माझ्या माध्यमातून गाणार आहे आज. मोठा मी म्हणजे त्यांच्या अंतर्मनाची असीम शक्ती. ते मोठ्याने ओरडू लागले, चालता हो, चालता हो. मोठा मी गाणार म्हणजे गाणारच. त्यांच्या अंतर्मनानेही त्यांना प्रतिसाद दिला. जेव्हा त्यांना स्टेजवर बोलावण्यात आलं तेव्हा ते असे काही विलक्षणरित्या गायले की श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिले. आता तुमच्या लक्षात आलं असेल, केरुसोला मनाच्या दोन पातळ्या माहीत होत्या. चेतन किंवा तार्किक असणारं बाह्य मन आणि अचेतन किंवा अतार्किक असं अंतर्मन. अंतर्मन प्रतिक्रियाशील किंवा प्रतिसादात्मक असतं. ते आपल्या विचारांना अनुसार प्रतिक्रिया देतं. जेव्हा तुमचं बाह्य मन म्हणजे केरुसचा लहान मी भीती, चिंता व तणाव यांनी ग्रासतो तेव्हा तुमच्या अंतर्मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. कधी या विचारांमुळे बाह्य मन तीव्र भीती, माघार आणि निराशा यांनी भरून जातं. तुमच्यावर अशी भीतीदायक वेळ कधी आली असेल तर तुम्ही महान केरुसोप्रमाणे वागू शकता. मनात खोलवर निर्माण झालेल्या अतार्किक नकारात्मक भावनांना तुम्ही अधिकारवाणीने ठाम आदेश द्या. तुम्ही म्हणू शकता, तू चुप्प बस, शांत राहा. माझ्यावर केवळ माझंच नियंत्रण आहे. तू माझी आज्ञा पाळलीच पाहिजेस. मी सांगेन तसाच तू वागशील. जिथं तुझा संबंध नाही तिथं तू उगाच लुडबुड करू नकोस, समजलं? जेव्हा तुम्ही अतार्किक मनाला अधिकारक वाणीनं ठाम आज्ञा देता तेव्हा मिळणारे परिणाम पाहून तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल. मन सहजसंवादी आणि शांत भावनांनी भरून जाईल. याच मनाला अंतर्मन असं संबोधण्यात येतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि